आज होणाऱ्या एमपीएससी परीक्षेमध्ये पैसे घेऊन पास करण्याचा आमिष दाखवणाऱ्या दोघांना भंडाऱ्यातून अटक करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। भंडाऱ्याच्या वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील सोनुली या गावात पुणे आणि नागपूर क्राईम ब्रांचच्या पथकानं ही कारवाई केली। योगेश वाघमारे आणि दीपक साखरे असं क्राईम ब्रांचनं अटक केलेल्या दोघांची नावं आहेत। योगेश वाघमारे हा सोनुली येथील असून दीपक साखरे हा बालाघाटचा आहे। एमपीएससी परीक्षेत गैरव्यवहार करून पास करण्याचा आमिष दाखवून हा घोटाळा करण्यात आल्याचं उघडकीस आलं। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, आपण पाहतोय दोन जणांना खरं तर ही पोलिसांनी अटक केली। काय नेमका खरं तर प्रकार आहे आणि कशा प्रकारे या कारवाई अधिक केली जाते या प्रकरणाची? गौरी, खरं तर काल पुणे पोलिसांनी ही सगळी कारवाई केली। खरं तर यामध्ये फोन करण्यात आलेला होता आणि फोन करून एमपीएससीचा पेपर फुटलेला आहे आणि त्यासाठी 40 लाख रुपयाची जी मागणी आहे ती विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेली होती आणि त्या संदर्भात तुम्हाला पेपर मिळेल। जो आज पेपर होतोय एमपीएससीचा गट ब चा, तो हा पेपर होता आणि यामध्ये मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे। त्या संदर्भातली तक्रार जी आहे ती एमपीएससीने पुणे पोलिसांकडे केली। पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आणि दोघांना अटक केलेली आहे। आज परीक्षा होती ती सुरळीत होणं गरजेचं आहे, कारण आज जर खराच पेपर फुटला असला तर मग त्या परीक्षेचा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहेत। अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य त्यावर अवलंबून आहे। त्यामुळे आजच्या या सगळ्या परीक्षेकडे विद्यार्थ्यांचं लक्ष आहे की ही परीक्षा कशी होईल, खरंच पेपर फुटलेला आहे का किंवा काय होते। परंतु यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते एक क्लास चालकांचं, खाजगी क्लासेसवाल्यांचं एक मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे, कारण हे जे दोन अटक केलेले आरोपी आहेत ते खरं तर टेक्निशियन आहेत, हिंजवडी भागामध्ये ते कामाला आहेत। त्यामुळे एमपीएससीचा त्यांचा काही संबंध नाही असं प्राथमिक तपासातून पोलीस सांगतायत। त्यामुळे हे नेमकं मास्टर माइंड कोण आहे, हे कोण करायला लावतं, कारण असा जर काही प्रकार झाला तर परीक्षा पुढे जाऊ शकते। त्याचा फायदा क्लास चालकांना, जे पुस्तक प्रकाशक करतात त्यांना होऊ शकतो। असंही एक रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांच्या या सगळ्या तपासातून आता आरोपीकडून समोर येते। मात्र आणखी तपास सुरू आहे। आता कालच त्यांना अटक करण्यात आली आणि आज लाखो विद्यार्थी जे आहेत ते आज एमपीएससीची परीक्षा देणार आहेत। आजची परीक्षा सुरळीत करणं हे महत्त्वाचं काम आहे। गौरी, नक्कीच बालाजी, खरं तर पोलीस या प्रकरणाचा नेमका कशा प्रकारे तपास करतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।